जाहीर आवाहन, जाहीर आवाहन, जाहीर आवाहन। मानव आणि बिबट्या संघर्ष जनजागृती। माहिती जुन्नर तालुका। जुन्नर तालुका हा बिबट्यांचा मोठ्या प्रमाणावर वास्तव्य असलेला भाग आहे। येथील डोंगराळ आणि जंगल परिसरामुळे बिबट्यांची हालचाल शेतजमिनी व गावांच्या आसपास वाढली आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी मानव आणि बिबट्या संघर्ष होण्याच्या घटना घडतात। अशा वेळी भीती न बाळगता योग्य ती काळजी घेणे आणि जनजागृती करणे अत्यंत गरजेचे आहे। शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी। संध्याकाळी आणि पहाटे शेतात एकटे जाणे टाळावे। बिबट्यांची हालचाल या वेळेत जास्त होते। शक्यतो समूहाने किंवा वाहनाने शेतात जावे। लहान मुले व जनावरे एकटे सोडू नयेत। जनावरांना रात्री सुरक्षित गोठ्यात बांधावे आणि बाहेर चरायला सोडू नये। गोठ्याभोवती मजबूत कुंपण व प्रकाश व्यवस्था ठेवावी। अंधारात बिबट्यांना वावरायला सोयीस्कर वाटते, त्यामुळे परिसर उजेडात ठेवा। शेतात पुतळे, फडफडणारे कपडे किंवा आवाज करणारी साधने वापरा। यामुळे बिबट्याला माणसांची उपस्थिती जाणवते आणि तो दूर राहतो। मृत जनावरांचे शव उघड्यावर ठेवू नये। अशा वासाने बिबट्याला आकर्षित केले जाते। तात्काळ माहिती वन विभागाला द्यावी। बिबट्याचे दर्शन झाल्यास घाबरू नका, पळू नका, शांत रहा आणि हळूहळू मागे सरका आणि लगेच वन विभागाशी संपर्क साधा। घराभोवती दाट झुडपे व काटेरी झाडे टाका। परिसर स्वच्छ आणि मोकळा ठेवल्यास बिबट्याला लपायला जागा मिळत नाही। जनजागृती कार्यक्रमात भाग घ्या। स्थानिक वन विभाग, पोलीस प्रशासन आणि वन्यजीव निसर्ग संवर्धन रेस्क्यू टीम संस्था जुन्नर यांच्या जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग घ्या। महत्त्वाचा संदेश। बिबट्या हा निसर्गाचा भाग आहे। त्याचा नाश करणे नव्हे तर सुरक्षित अंतर राखून सहजीवन करणे ही आपली जबाबदारी आहे। जुन्नर तालुक्यातील प्रत्येक ग्रामस्थ, शेतकरी आणि विद्यार्थी यांनी बिबट्याबद्दल योग्य माहिती, खबरदारी आणि जनजागृती ठेवली तर संघर्ष टाळता येईल। वन विभाग जुन्नर, वन्यजीव निसर्ग संवर्धन रेस्क्यू टीम संस्था जुन्नर। जाहीर आवाहन, जाहीर आवाहन, जाहीर आवाहन।